वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन। आज आपल्या क्रांतीभूमी चिमूर येथे एल्गार आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत। कधी विद्यार्थ्यांचे, कधी युवकांचे, कधी महिलांचे, कधी ओबीसीचे, कधी एससी एसटीचे, कधी एसटी मधल्या वेगवेगळ्या जातींचे आणि या देशमुख त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनांचे विविध विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि आभार। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना हे सगळे जे विषय गंभीर विषय आहेत, हे गंभीर विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आतापर्यंत ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी या ठिकाणी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत। सध्या आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर तो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। मागच्या 20 जुलैला जे जंतर मंतरवर झालं ते आपल्या संपूर्ण देशभरचे विद्यार्थी त्या जंतर मंतरवर एकत्र आले आणि अभूतपूर्व अशी क्रांती आपल्या देशामधल्या विद्यार्थ्यांनी केले। अनेक आंदोलन अगोदर झाले ते फक्त आपल्या देशामध्ये युवकांनी आणि विद्यार्थ्यांनीच केले आणि 20 तारखेचं जे जंतर मंतरचं आंदोलन झालं, अभूतपूर्व आंदोलन, ते सुद्धा आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांनीच केलं आणि तो देशभरचा वनवा सगळीकडे पसरलेला आहे। आणि आपल्या चिमूरच्या क्रांतीभूमीमध्ये सुद्धा 20 तारखेला एक आंदोलन झालेलं होतं। त्यावेळेस खूप पाऊस होता आणि त्या पावसामध्ये सुद्धा मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालं आणि हजारोच्या संख्येने विद्यार्थी त्यावेळेस उपस्थित होते। यावेळेस मात्र विद्यार्थ्यांची जरी संख्या जरी कमी असेल तरी मात्र मगाशी जेव्हा मी चर्चा केली तर या चिमूरमध्ये जे काही वसतिगृह आहे त्या वसतिगृहांना टाळे लावलेले आहेत। म्हणजे त्या वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यावर दबाव आणून त्या वसतिगृहातले विद्यार्थी आंदोलनामध्ये आले नाही पाहिजे यासाठी ते वसतिगृह बंद करण्यात आलेले आहे। तरी सुद्धा तुम्ही जे या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, कोणत्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी उपस्थित झाला, तुमचं खूप खूप अभिनंदन। या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत। सगळ्यात मोठा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचा समोर जे तुम्ही शिकत आहात, शिकल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपल्या आईवडिलांना वाटतं की आपल्याला नोकरी लागावी, परंतु या सरकारनं कंत्राटीकरण, खाजगीकरण आणि व्यापारीकरण हे जे जी.आर. काढलेले आहे 3 वर्षापूर्वी, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही? ऑक्टोबर 2023 मध्ये आपण या चिमूर तालुक्यामध्ये खूप मोठा मोर्चा काढला होता। या ठिकाणी रामदास कांबळीकर, पाटील साहेब या ठिकाणी आहेत। या सगळ्यांच्या आमच्या या नेतृत्वामध्ये आम्ही 2023 ला ऑक्टोबर मध्ये खूप मोठा मोर्चा काढलेला होता। अशीत वगैरे या ठिकाणी आहे, सगळ्यांना माहिती आहे। तर त्यावेळेस सुद्धा आमचा महत्वाचा विषय होता की कंत्राटीकरण, खाजगीकरण आणि व्यापारीकरण। म्हणजे सरकारने काय केलंय, म्हणजे जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, त्यांना कंत्राटी नोकरी मिळेल। त्यांनी 9 कंपन्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या 9 कंपन्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या आहेत। तर त्या कंपन्या त्या विद्यार्थ्यांना एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या शाळेमध्ये, आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रकरण आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी आश्रम शाळेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा याच पद्धतीने त्या ठिकाणी भरती झालेली आहे आणि आता जिल्हा परिषद मध्ये सुद्धा या ठिकाणी भरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे महाराष्ट्रामध्ये। आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना वाटते की आपला मुलगा शिकला पाहिजे, तो सरकारी नोकरीवर लागला पाहिजे, तर असं होताना दिसत नाही। याला सगळं कारणीभूत आहे सरकारचं धोरण आणि या सरकारच्या धोरणाविरोधात आपल्याला पेटून उठायचं आहे आणि वेगवेगळे आंदोलन करून सरकारला या ठिकाणी वट्टीवर आणायचं आहे। आता मगाशी असं भाऊनी सांगितलं की अनेक शाळा बंद होत आहेत। मगाशी बोलताना ऍडव्होकेट रामटेके सर आहेत त्या प्रास्ताविकामधून आपल्या निलकंठजी शिंदेनी सुद्धा सांगितलं की अनेक शाळा बंद होत आहेत, माध्यमिक शाळा सुद्धा बंद होत आहेत। आपल्या चिमूर तालुक्यामध्ये या सत्रामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये 8 माध्यमिकच्या शाळा बंद झाल्या। म्हणजे आपल्याला असं माहित होतं की प्राथमिकच्या शाळा बंद होणार, परंतु आपल्या चिमूर तालुक्यामध्ये 8 माध्यमिकच्या शाळा सुद्धा बंद झाल्या। ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या, त्या सावित्रीबाई फुलेंच्या नावाची शाळा एक मासडला आहे। त्या मासडला सावित्रीबाई फुले विद्यालय होतं, ते सावित्रीबाई फुले विद्यालय सुद्धा बंद केलं या सरकारनं। म्हणजे आता बघा, आपल्या ग्रामीण भागातले तळागाळातील हे गोरगरीब मुलं ज्या शाळामध्ये शिकायचे त्या शाळा हे सगळे बंद करत आहेत। त्याच्यामुळे या सरकारचा जेवढा निषेध करायचा आहे तेवढा सगळ्यांनी निषेध करायलाच पाहिजे आणि ज्यासाठी आपण हे आंदोलन केलेलं आहे की 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट या 2 दिवसाचा जे जी.आर. आहे, 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टचे, तुम्ही सगळ्यांनी हे जी.आर. वाचलेले असतील। आता सगळ्यांनी याच्यामध्ये बोललेलं आहे, याचा त्याचा उहापोह करणार नाही। आणि मगाशी ऍडव्होकेट रामटेकेंनी सांगितलं की अनेक विद्यार्थी आपल्यापैकी त्या वसतिगृहामध्ये राहूनच पुढे झालेले आहेत। मी सुद्धा त्या वसतिगृहामध्ये राहिलेलो आहे, भले या शासकीय वसतिगृहामध्ये नसेल राहिलो,
परंतु एका प्रायव्हेट वसतिगृहामध्ये राहिलेलो आहे. परंतु हे सुद्धा एक वसतिगृह होतं आणि त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या वसतिगृहामध्ये राहून समोर जातात, शिक्षण घेतात. आपल्या पालकांची तेवढी आर्थिक ऐपत नसते की आपल्या मुलांना शिकवावं आणि या सगळ्या वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर हे सगळा अन्यायकारक जिहार जो आहे 4 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या दोन्ही जिहारचा मी निषेध करतो. या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित दर्शवली याबद्दल तुमचे आभार मानतो. मला आयोजकांनी बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी या ठिकाणी त्याचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम.